नरधम शिक्षकांनी अल्पवयीन विद्यार्थिनी सोबत केले अश्लील चाळे। मेहकर तालुक्यातील मौजे लोणी गवळी येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक महादेव आत्माराम मानतोडे या नराधम शिक्षकांनी अल्पवयीन असलेल्या 8-9 वर्षाच्या मुलींसोबत अश्लील चाळे केले। ही घटना समजताच गावकऱ्यांनी शाळेत जाऊन या शिक्षकास चांगलाच चोप दिला। घटनेची सदर माहिती मिळताच डोणगावचे ठाणेदार व त्यांची संपूर्ण टीम ही घटनास्थळी दाखल झाली। तसेच मेहकरचे DYSP संतोष खाडे व त्यांची टीम सुद्धा घटनास्थळी दाखल होऊन नराधम शिक्षकास पोलीस ताब्यात घेऊन डोणगाव येथील पोलीस स्टेशनला लॉकअप मध्ये आणून ठेवले। आज दिनांक 8 एप्रिल रोजी सकाळी 8च्या दरम्यान घटना घडली। सदर नराधम शिक्षक हा मागील 2 ते 3 वर्षापासून असे अश्लील चाळे करीत असल्याचे सांगण्यात येत आहे। ही अमानवीय घटना जिल्हा परिषद शाळा लोणी गवळी मध्ये घडली। या बाबीकडे शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज आहे। अशा नराधमास शिक्षण विभाग तात्काळ निलंबन करून त्यांच्यावर कोणत्या प्रकारची कारवाई करते हे बघणे आता आवश्यक आहे। हा नराधम शिक्षक येत्या 30 जूनला रिटायर होणार होता। अशा नराधमास प्रशासनाने कठोरात कठोर कारवाई करावी अशी लोकांत चर्चा आहे। त्या नराधमावर FIR दाखल झालेला आहे, तसेच पुढील तपास चालू आहे, अशी प्रतिक्रिया डोणगावचे ठाणेदार अमरनाथ नागरे साहेब यांनी दिल्या। जिल्हा प्रतिनिधी प्रल्हाद खोडके, IB7 न्यूज बुलढाणा। नमस्कार, आपण आज आलेलो आहे डोणगाव येथे पोलीस स्टेशनला। आज मेहकर तालुक्यामधील लोणी गवळी या जिल्हा परिषद शाळेमध्ये एका छोट्याशा मुलीवर 8 ते 9 वर्षाच्या मुलीवर अतिप्रसंग घडलेला आहे आणि तो अतिप्रसंग घडलेला आहे। त्यामुळे लोणी गवळी या गावातील नागरिक, डॉक्टर लोक आणि तसेच वकील लोक हे आज डोणगाव पोलीस स्टेशनला फिर्याद दाखल करण्यासाठी आलेले आहेत आणि त्यांनी आज फिर्याद दाखल केलेली आहे। तर सविस्तर जिल्हा परिषद लोणी गवळी येथील शाळेत काय प्रसंग घडला त्या संदर्भात आपण सविस्तर माहिती पूर्णतः वकील साहेब यांच्याकडूनच आपण ऐकून घेऊया। नमस्कार। हा लोणी गवळी येथे झालेला प्रसंग म्हणजे हा समाजाच्या दृष्टीने अतिशय कलंकित प्रसंग आहे। या प्रसंगाच्या हिशोबाने जर विचार केला तर मुली अवघ्या 8 वर्षाच्या आहेत आणि 8 वर्षाच्या मुलींना कुठल्याही शारीरिक नॉलेज नसते आणि त्या संबंधाने या नराधम शिक्षकाने त्या मुलींचा शारीरिक छळ, शोषण या ठिकाणी केलेलं आहे। आता जेव्हा मी सकाळी इथे आलेलो होतो, माझे मित्र आहेत ॲडव्होकेट खंडारे साहेबांनी मला जेव्हा फोन केला त्या संदर्भात मी इथे आलो आणि यावेळेस जेव्हा बघितलं की ही पूर्ण परिस्थिती ही जगात होत असलेल्या एप्स्टीन फाईलसारखी आहे। कारण जगामध्ये एप्स्टीन फाईलमध्ये ज्याप्रमाणे छोट्या छोट्या 8 वर्षाच्या आतील मुली आहेत, इथेही या ठिकाणीही 8 ते 10 वर्षाच्या मुली आहेत की ज्यांचं शोषण करण्याचा प्रयत्न, शारीरिक शोषण करण्याचा प्रयत्न इथल्या मास्तर लोकांनी केलेला आहे। आता त्या मास्तरांना डोणगाव पोलीस स्टेशन यांनी अरेस्ट केलेलं आहे आणि तो आज जेरबंद आहे। वास्तविक पाहता या घटनेचा निषेध संपूर्ण महाराष्ट्रात व्हायला पाहिजे, संपूर्ण देशात व्हायला पाहिजेत आणि आरोपी माधव मानमोटे यांना अति कडक आणि त्याला जास्तीत जास्त सजा व्हायला पाहिजे। त्या अंतर्गाने जर मुलीचे वय बघितलं त्यांच्यावर वस्तूचे कलम लागतील आणि त्या संदर्भाने जर शारीरिक संपर्क आला असेल तर त्या संदर्भाने 376 आणि इतर कलम लागू शकतात। हे आता त्या दिलेल्या तक्रारीवर डिपेंड आहे। धन्यवाद। मला होता की एक शिक्षक आहे ज्या जिल्हा परिषद शाळा लोणी गवळी येथे कामावर आहे। तर यानंतर तिथं गावातील एका व्यक्तीने आम्हाला कॉल करून सांगितलं की इथं बरेचसे लोक जमा झालेले आहेत। तर आम्ही तात्काळ पोलीस स्टाफसह सदर जागी गेलो। तिथे गेल्यानंतर आम्हाला माहीत झाले की सदर शिक्षक याचं नाव महादेव मानतोडे, राहणार मंगरुळपीर तालुका, जिल्हा वाशिम इथलचा आहे। याने काही म्हणजे पीडित मुलींना त्याने अश्लील चाळे करून त्यांना त्रास दिलेला होता। याबद्दल लोकांनी रोष म्हणून तिथं जमा झालेले होते। त्यानंतर आपण पोलीस स्टाफच्या मदतीने त्यांना ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला आणलेले आणि यामध्ये फिर्यादी यांच्या तक्रारीवरून आपण गुन्हा दाखल केलेला आहे। फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून आपण 104/2026 यामध्ये BNAचे कलम 74, 75, 78, 352 आणि पोक्सोच्या 8 कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। यामध्ये आरोपी आमच्या ताब्यात आहे। तपास PS साहेब, पवार साहेब स्वतः करत आहे आणि माननीय SDP साहेब आणि तसंच यामध्ये आम्ही स्वतः लक्ष देऊन यामध्ये बाकीचे पुरावे साक्षीदार घेत आहोत। सर, हे अल्पवयीन मुली असल्यामुळं त्याचे ते फोक्सा टाईपचे
जे नियम असतील किंवा ज्या कलमा असतील ते लागले असतील? यामध्ये आपण बालकाच्या लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम म्हणजे पोक्सोचे आपण कलमा लावलेले आहेत. तपास आपला चालू आहे यामध्ये. पण यामध्ये अजूनही साक्षीदार यामध्ये बघणारे साक्षीदार तपासून यामध्ये योग्य तो तपास करतो. सध्या त्याच्यावर अजून तपास, पुढील तपास बाकी चालूच आहे. आजच गुन्हा दाखल झालेला आहे. यामध्ये आपण तपास करत आहोत. आरोपीला अटक करणार आहे आणि तपास करून यामध्ये आपण योग्य वेळेमध्ये चार्जशीट दाखल करतो. सध्या स्थितीत आरोपी आपल्या ताब्यात आहे. आरोपी ताब्यात आहे. धन्यवाद. पाहताय IB7 न्यूज, आवाज नव्या युगाची.